पाथरी नगरपालिका निवडणुकीवर खरं तर परभणीचं जिल्ह्याचं अख्खा लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण काँग्रेस, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेगड अशी तिहेरी लढत खरं तर या निवडणुकीत आहे. मतदानाला अवघं काही मिनिटं शिल्लक आहे. आमदार राजेश विटेकर या ठिकाणी मतदान केंद्रावरती आलेले आहेत. दादा, दिवस गेला, मतदान चांगल्या पद्धतीचं झालं, काय परिस्थिती वाटते असं तुम्हाला? परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 7 नगर परिषदची निवडणूक चालू आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही 5 ठिकाणी नगराध्यक्ष आणि उर्वरित 165 नगरसेवकांच्या जागापैकी 112 ठिकाणी ही निवडणूक आम्ही लढवत आहेत. आज पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या पाथरी शहरातली ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडत आहे. मतदारांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि इथं एक अँटी इन्कम्बन्सी तयार झाली होती. एकाच व्यक्तीची मागच्या 35 वर्षामध्ये ही सत्ता होती आणि लोकांच्या मनामध्ये कुठेतरी धारणा होती, लोकांना इथं बदल घडवायचा होता आणि त्या बदलाच्या माध्यमातून इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साही वातावरण या पाथरी शहरामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. आता वेळ संपत आलेली आहे, तरी आपण या ठिकाणी पाहतात की मतदारांच्या कशा पद्धतीनं उत्साह आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी आणखीन 1 तासभर मतदान चालेल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि निश्चित परिस्थितीमध्ये मला स्वतःला आत्मविश्वास आहे, आशा आहे की इथं परिवर्तन होईल, इथं बदल होईल आणि बदलच्या माध्यमातून इथला स्थानिक मतदार, इथला नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व उमेदवारांना, नगराध्यक्ष व सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करेल. तुम्ही जे लढतायत त्यापैकी किती ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचा अध्यक्ष निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय? 5 ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडणूक लढवत आहोत आणि निश्चित परभणी जिल्ह्यातली एकंदरीत परिस्थिती पाहता या जिल्ह्यातल्या मतदाराने आणि इथल्या जिल्ह्यातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड कौल दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून मला पूर्ण खात्री आहे, अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष राहील. महायुती झाली नाही दादा. खरं तर या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक टीका टिप्पण्या झाल्या, प्रचार आता संपलेला आहे, काही मिनिटं शिल्लक आहे मतदानाला. महायुतीमध्येही मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच पाहायला मिळाली. माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळाली हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु मी स्वतःहून स्थानिक आमदार म्हणून मी माहितीमध्ये निवडणूक लढवावी ही माझी धारणा होती. म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या काही इथल्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांना अनेकदा संपर्क केला. त्यांच्यासाठी जवळपास 1 महिनाभर मी थांबलो, परंतु मी त्यांच्याकडनं तशा पद्धतीनं त्यांना सांगितल्याच्या नंतरही त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी येऊन इथं स्वतंत्र निवडणूक लढवण्याचं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आणि त्यामुळं मला नाईलाज झाला आणि मी पूर्ण मतदारसंघातल्या 3 ठिकाणी आम्ही स्वतंत्र ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत आहेत आणि निश्चित स्वरूपामध्ये या निवडणुकीमध्ये मला चांगल्या पद्धतीचे यश मिळेल. मात्र भाजपनं तर या ठिकाणी निवडणूक लढवलीच नाही. पाथरीमध्ये भाजपने निवडणूक लढवली नाही. पाथरीमध्ये भाजपने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना नामनिर्देशन दाखल करायला सांगितलं होतं, परंतु त्यांनी एबी फॉर्म ऐन वेळेस देऊ म्हणत वेळ घालवला आणि इथल्या त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास केला आणि त्यांना दबाव होता की त्यांनी इथं शिवसेनेला मदत करावी, परंतु इथली भारतीय जनता पक्ष आजही तटस्थ आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी त्यांची भूमिका बजावलेली आहे. मानवत येथेही भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढत आहे आणि तिथं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा पॅनल आहे, त्याला सर्व पक्षीय मिळून मदत करत आहेत. सोनपेठला तीच परिस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये आहे. सोनपेठला राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्षीय अशा पद्धतीचा एक पॅनल झालेला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठंतरी व्यक्तिगत माझ्या पातळीवर मला आणि पक्षाला या ठिकाणी टार्गेट केल्याचंही मला चित्र पाहायला मिळत आहे. राजेश विटेकर होते. खरं तर जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश विटेकर आणि आमदार म्हणून राजेश विटेकर यांची पहिली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे आणि त्यात 5 ठिकाणी ते स्वबळावर निवडणूक लढवत आहे. भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा, आघाडी करण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाला, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत या ठिकाणी राजेश विटेकर यांनी व्यक्त केली आहे. अवघे काही मिनिट शिल्लक आहे मतदान संपायला. नेमकं आमदार आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मतदार राजा या पहिल्या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला राजेश विटेकर यांच्या रूपानं किती यश देते हेच पाहणं या निवडणुकीच्या माध्यमातून औत्सुक्याचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, पाथरी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव